हे आपल्यामुळेच शिल्प घडलेलं आहे. त्या अनेक शिल्पांची निर्मिती करण्यात, पण त्याआधी मी काही गोष्टींचा इथे उल्लेख करू इच्छितो की असा शेवटी की भावनेवर जो आरूढ होतो, भावना बाजूला ठेवून जो काही मांडतो तो खरा शास्त्रज्ञ, हाही विचार इथं मी महत्वाचा मानतो. आणि त्याचबरोबर त्यांच्या बंधूंनी जो विचार सांगितला, मगाशी मी रुजुतेविषयी त्यांच्या बोललो, पूर्वी बऱ्याच वक्त्यांनी अशी इच्छा व्यक्त केली की मसूरसाठी काहीतरी करावं म्हणून. ते मी नक्की करणार आहे. पण त्याच्याबद्दल बोलायचं राहून जाईल म्हणून मी पहिल्यांदा बोलतो. मला अजून प्रश्न काय आहेत माहिती नाही आहे, प्रश्नांची उत्तरं माहिती नाही आहेत. आणि प्रत्येक शास्त्रज्ञाला ही चांगली सुरुवात असते की प्रश्नही माहीत नसतो सुरुवातीला आणि उत्तरही माहिती नसतात. पण अशा परिस्थितीत उत्तर काढणं हेच खरं शास्त्रज्ञ करतो आणि शास्त्रज्ञांना करावं लागतं. मी फक्त एकच दुरुस्ती करतो त्याच्यामध्ये की मसूर सारखी आपल्या देशामध्ये हजारो गावं आहेत. जे काय करायचं ते आपण मसूर पुरतं मर्यादित नको ठेवूया, असं काही उत्तर शोधून काढूया ते खरंच सगळ्या देशाला उपयोगी पडेल, समाजाला उपयोगी पडेल. खरी गरिबी कशामुळे आहे याचं गमक कळलं पाहिजे आणि त्याच्यातून आपल्याला उत्तर शोधलं पाहिजे. आता मी भाषणाला सुरुवात करतो. आदरणीय साळुंखे सर, बोध सर, पोद्दार गुरुजी, खिरेबाई, गद्रेबाई, शेंडेबाई, जगताप सर, घोलप गुरुजी, माननीय वसंतराव आबा, माननीय मानसिंगराव, सरपंच दिनकरराव शिरतोडे, उपसरपंच सौ सिंधुताई गुरव, सौ विजयमाला जगदाळे, नंदकुमार जगदाळे, माझे मित्र सतीश भिसे, माझ्या आईवडिलांच्या अनुपस्थितीत इथं हजर असलेली माझी वडील बहीण मीनाताई म्हणतो आम्ही त्यांना, मी तसंच उल्लेख करतो इथं. माझे वडील बंधू, माझ्या बहिणी आणि माझे बरेचसे नातेवाईक, माझे बरेच बालमित्र आले तिथं. सगळे बालमित्र शाळेतले, त्या 1लीपासून 11वीपर्यंत असलेले मान्यवर ग्रामस्थ, बंधू भगिनींनो आणि विद्यार्थी मित्रांनो, आज मला नक्कीच माझ्या आई वडिलांची आठवण येते. आज माझं थोर भाग्य की माझे बरेचसे गुरुजन इथं हजर आहे. माझं असं ठाम मत आहे, अतिशय ठाम मत आहे की आई वडील आणि गुरुजन याच्यापेक्षा मोठा कुणीही नसतो या जगामध्ये. त्यांच्याकडून झालेला सत्कार हा सगळ्यात मोठा सत्कार आहे असं मी समजतो. खरंच मोठा सत्कार झाला. अपेक्षा तर नव्हतीच. असा सत्कार मी तरी नाही पाहिला माझ्या आयुष्यामध्ये. तुम्ही कोणी पाहिला असला तर तुम्ही मला सांगा, मला माहिती नाही कसं तरी असेल. किती जरी जणांनी त्याच्यात भाग घेतला, त्या सगळ्यांचे मी सगळ्यांची नाव घेऊ नाही शकत, ज्यांनी मागचे 10-15 दिवस कष्ट घेतले आणि किती सुंदर कमानी, सुंदर रांगोळ्या, हत्तीवरची मिरवणूक, या सगळ्यापेक्षा चेहऱ्यावरती जे प्रेम दिसतं ना त्याला सर नाही. आणि मसूरकरच्या प्रेमाला तर अजिबात
आजचा दिवस हा मोठा ठेवा आहे माझ्यासाठी, आयुष्यातला मोठा ठेवा आहे. मी तो ठेवा जपून ठेवणार आहे. आणि हे मी माझ्या मसूरच्या लोकांचं, ग्रामस्थांचं माझ्यावर ऋण आहे असं समजतो. आणि मी आभार मानणार नाही. आणि मी हे ऋण खांद्यावर घेऊन काहीतरी मसूरकरांसाठी आणि आपल्या देशातल्या मसूर सारख्या खेडेगावातल्या लोकांसाठी नक्की काहीतरी करेल अशी प्रतिज्ञा. मी इथं आल्यानंतर माझ्या काही मित्रांनी माझ्या वडिलांची आठवण सांगितली की ते आम्हाला आमच्या आई वडिलांना न विचारता घेऊन ओढ्यावर जात असत. पहाटे 5 वाजता उठून नमस्कार घालून घेत असत, गीता शिकवत असत, संस्कृत शिकवत असत. आणि त्यावेळेला अशी पद्धती नव्हती की शिकवल्याबद्दल फी घ्यायची किंवा कुठल्याही पालकांना विचारायची पण पद्धती नव्हती. कुणाच्याही पालकाला घ्यायचं, शिकवायचं, सोडून द्यायचं. इतर पाल्यांबरोबर त्यांनी त्यांच्या पाल्याला म्हणजे मला पण शिकवलं, गीता शिकवली. गीता त्यावेळेलाही पाठ होती, मी आत्ताही बरीचशी पाठ आहे आज सुद्धा. तुम्हाला त्याचे परिणाम सांगतो. मी ज्या वेळेला माझ्या संस्थेचा संचालक झालो, हजारो विद्यार्थी, हजारो कर्मचारी आणि ऍडमिनिस्ट्रेटर व्हायचं खूप मनात भीती होती जोरदार. म्हणजे मी खूपच घाबरून गेलो होतो संचालक झाल्यानंतर. नंतर माझ्या असं वाचनात आलं की जो माणूस निस्वार्थी असतो त्याला सर्वात जास्त यश मिळतं ऍडमिनिस्ट्रेटर म्हणून. मला एवढं एक वाक्य पुरलं, सगळी भीती निघून गेली आणि कामाला लागलं. आमची संस्था सरकारी अनुदानानं चालते. ज्ञानदान करणं, नवीन ज्ञानाची निर्मिती करणं, नवीन तंत्रज्ञान निर्माण करणं आणि ते तंत्रज्ञान घडवत असताना विद्यार्थी तयार करणं असं ते संस्थेचं काम आहे. तर विद्यार्थी तयार करायचे तर त्या विद्यार्थ्यांना फेलोशिप द्यायला पाहिजे. त्यांच्या संशोधनाचे खर्च असतात, मोठमोठी इक्विपमेंट घ्यावी लागतात, रोजचा खर्च असतो, केमिकल्सचा खर्च असतो. जे सरकारी अनुदान असतं ते फक्त जे काही शिक्षक आणि कर्मचारी आहेत त्यांचा फक्त पगार देतं, ह्याच्यापेक्षा काही नाही. जे लॅबोरेटरीमध्ये पाणी लागतं किंवा लायब्ररीमध्ये पुस्तकं लागतात किंवा वर्गामध्ये वीज लागते, तर कशासाठीही सरकार पैसे देत नाही, फक्त पगार देते, बाकी काहीही देत नाही. साफसफाई करायची असेल तरीही पैसे देत नाही. आणि संचालक म्हणून नवीन तंत्रज्ञान निर्मिती करायची आणि ते तंत्रज्ञान निर्मिती करत असताना विद्यार्थी घडवायचे. हे संचालक पद तर हातात तर घेतलाय. कमीत कमी दर वर्षाला 100 विद्यार्थी बाहेर पडावेत असा मनाशी निश्चय केला त्या ह्याच्यामध्ये. आणि त्या 100 विद्यार्थ्यांना ते सरकारी अनुदान आमचे जे सगळ्यांचे मिळून पगार होते ते 5 कोटी रुपये होते वर्षाचे. आणि 5 कोटी रुपये आम्हाला मिळायचे सरकारकडून. पण 100 विद्यार्थी दरवर्षी जर असे तयार करायचे असतील PhDचे विद्यार्थी, तर त्यांना 50 कोटी रुपये खर्च येत असतो. पगार तर आहेच, त्याशिवाय इतका खर्च येतो. तर मी मनानं असं ठरवलं की डोनेशन नाही मागायचं. डोनेशन कशासाठी मागायचं? आणि डोनेशन मागून जी गोष्ट आपण करतो त्याला
आयुष्य नसतं, त्याला कमी आयुष्य असतं. मेहनत करून जे करतो, जे मेहनत करून जे कमावतो त्यालाच खरं आयुष्य असतं. आणि ती केलेली मेहनत आपले विद्यार्थी बघत असतात आणि त्याच्यातून त्यांचं आणखीन चांगलं शिक्षण होत असतं. मग तुम्हाला सांगायला आनंद वाटतो आणि खरंच कोणालाही शक्य आहे ते 50 कोटी रुपये दरवर्षी निर्माण करायचं सामर्थ्य मला मिळालं. त्या ह्याच्यामध्ये लोकांचे प्रश्न सोडवायचे आणि प्रश्न सोडवल्यानंतर यातला काहीतरी भाग तुम्ही आमच्या संस्थेला द्या अशी विनंती करायची. डोनेशन नाही, काही नाही. काम हाती घ्यायच्या आधी ही सगळी कामं मी करत असे असं नाही. माझे सगळे सहकारी, ते सहकारी पण करत असत. आणि ज्या वेळेला आम्ही काम हातात घेत असू त्यावेळेला काही बोलायचं नाही की आम्ही तुम्ही हे काम झालं की ह्याचे 5% द्या, 10% द्या, 20% द्या, असं काही बोलायचं नाही. फक्त हे काम करत असताना, तुमचे प्रश्न सोडवत असताना ते प्रश्न कसे सोडवायचे हे आम्ही आमच्या विद्यार्थ्यांच्या तर्फे सोडवू. म्हणजे त्या विद्यार्थ्यांना संपूर्ण ज्ञान मिळेल की अवघड प्रश्न कसे सोडवावे आणि त्यांच्या मनामध्ये आत्मविश्वास तयार होते. झालं संगणमत. आणि त्या संगणमतातून आम्ही प्रश्न हातात घेतले, विद्यार्थी काम करायचे. जे काही आमच्या संस्थेचं यश आहे, मी असं जाहीर भाषणातून सांगतो की 95% काम हे विद्यार्थी करत असतात. तुम्ही आमच्या संस्थेत केव्हाही या. पहिली गोष्ट म्हणजे आमच्या संस्थेला दार नाहीये. सताळ उघडा म्हणजे दारच नाही, उघडा असायचा प्रश्नच नाही, दारच नाहीये. केव्हाही या. रात्री 1 वाजता या, 2 वाजता या. कमीत कमी 300 ते 400 विद्यार्थी काम करत असतात. आणि कोणाला काही सांगितलेलं नसतं की तुम्ही इतकी कामं करा म्हणून. ती एक वातावरण निर्मिती असते आणि त्या वातावरणामध्ये ते भारावलेले विद्यार्थी हे काम करत असतात. कसे प्रश्न देशाचे सुटतात असं एकदा भारावले पण मनात आलं ना की मग ते सोपं वाटायला लागतं. सांगत काय होतं की जे काही संस्थेचं यश आहे, की जे काही माझं यश आहे, त्या यशामध्ये माझ्या विद्यार्थ्यांचा, ज्यांच्याबरोबर माझ्याबरोबर ज्यांनी PhD केली त्यांचा सगळ्यांचा 95% पेक्षा जास्त भाग आहे. ते विद्यार्थी तयार झाले, हा त्यातला महत्वाचा भाग आहे. दुसरा भाग मला इथं एक नक्की सांगावं असं वाटतं की या देशामध्ये शास्त्रज्ञांसाठी सगळ्यात मान्यवर, सगळ्यात उच्च असा जो पुरस्कार आहे त्याला शांतीस्वरूप भटनागर प्राइज असं म्हणतात. तो एकदा शास्त्रज्ञांना मिळाला की आणखीन काही मिळवायची अशी काही गरज भासत नाही त्या ह्याच्यामध्ये. असे मागच्या 60 वर्षामध्ये 450 शास्त्रज्ञांना भटनागर पुरस्कार मिळाले सगळ्या विषयामध्ये. इंजिनिअरिंग हा त्यातला एक विषय आहे. इंजिनियर्सना त्याच्यातल्या 45 किंवा 50 जणांना मिळाला असेल. बायोलॉजीतले आहेत, मेडिकल सायन्सेस मधले आहेत, फिजिक्स मधले आहेत, केमिस्ट्री मधले आहेत, असे सगळे मिळून साधारण 450 सायंटिस्ट आहेत. त्याच्यातले 400 सायंटिस्ट हे मसूर सारख्या गावात जन्माला आले आहेत. आपण आपल्या पाल्याबद्दल जेव्हा विचार करतो की कुठेतरी शिकायला घालूया, त्यांच्यासाठी मी हे आवर्जून सांगतो. मराठी जे शास्त्रज्ञ आहेत 1954 साली पद्म पुरस्कार सुरू झाले. 1954 सालापासून आजपर्यंत 12 मराठी शास्त्रज्ञांना पद्मभूषण मिळाले. त्या 12 पैकी 11 जण मसूर सारख्या भागातले. माझ्या बालमित्रांनो, तुम्ही हे सगळं लक्षात ठेवा. तुम्ही मनात काहीही कमतरता आणू नका.
खूप आत्मविश्वास ठेवा, आपण चांगले घडणारच असं मनामध्ये ठेवा. आणि असं घडलेलं आहे आपल्या देशामध्ये. मला ज्यावेळेला पद्म पुरस्कार मिळाला त्यावेळेला पटकन मनात काय आलं ते सांगतो की माझं घर काय, माझं आई वडील काय आहे, माझी शाळा काय आहे, हे सगळ्यांनाच माहिती आहे. पण आपला भारत देश हे किती संधी देत असतो हे पटकन मनात आलं. आणि आपल्या देशाबद्दल खूप असा अभिमान वाटायला लागला की एका सामान्य कुटुंबातला, सामान्य म्हणजे आर्थिक परिस्थितीच्या दृष्टीने एका खेडेगावातला मुलगा पद्मभूषण पर्यंत जाऊ शकायची शक्यता ही आपल्या देशाने दिली आहे. याच्यातून एकच बोध घ्यायचा आहे, हे मी माझ्या मनाशी म्हणतोय. त्या दिवशी मी मनाशी म्हणतो होतो, जे मी त्या दिवशी मनाशी म्हणतो ते आता उघड सांगतोय की त्या देशासाठी काहीतरी करणं हे कर्तव्य आहे. माझं वय 65 आहे आता. 60व्या वर्षी आपल्या देशामध्ये निवृत्त होतो आपण. मला कर्मधर्म संयोगाने अशा संधी आहेत की मला संधी आहेत की नाही ह्याची कधी काळजी वाटत नाही. ती नक्की मिळणार आणि ते होणारच. शेवटचा श्वास घेईपर्यंत देशासाठी काहीतरी नक्की करत राहील. आपण आपल्या रोजच्या वापरामध्ये स्वयंपाकासाठी गॅस वापरतो. दुचाकीमध्ये किंवा चारचाकीमध्ये पेट्रोल वापरतो, कधी डिझेल पण वापरतो. डिझेलची इंजिन असतात, रॉकेल वापरतो, बॉयलरमध्ये फर्नेस ऑइल वापरतो, डांबरी रस्ते असतात. तर हे सगळं आपल्याला खनिज तेलापासून मिळतं. तर खनिज तेलाचं पृथक्करण केलं की हे एक एक पदार्थ मिळत असतात. मी आता याच्या पुढची जी गोष्ट सांगणार आहे ते फिरून फिरून परत खूप वेळेला सांगणार आहे. ह्या पृथक्करणासाठी लागणारं तंत्रज्ञान आपल्याकडे जवळजवळ 200 दशलक्ष टन एवढ्या खनिज तेलाचं पृथक्करण होतं. पण ह्या सगळ्या खनिजाचं पृथक्करण करण्यासाठी लागणारं तंत्रज्ञान हे सगळं आपण परदेशातून आणतो. आपण स्वतःचं काहीही नाही आहे तंत्रज्ञान. याला आपण रिफायनरी म्हणतो. आपल्याकडं 25 रिफायनरीज आहेत. 26वी रिफायनरी काढायची असली तरी परत आपण आहे त्या रिफायनरी मधून शिकून आपण पुढची बसवूया. याच्यापेक्षा परत 26व्यासाठी आपण परत परदेशी तंत्रज्ञान आयात करत असतो. ही परिस्थिती आहे. 7 पेक्षा जास्त खत कारखाने आहेत की जिथे युरिया, NPK आणि बरीच खतं तयार होत असतात. त्या खतासाठी लागणारं सगळं तंत्रज्ञान अजून आपण परदेशातून आणतो. आणि 65 असतील तर 66व्या जर खत कारखाना काढायचा असेल तर तो काय आपण स्वतः करत नाही, परत परदेशी जातो आणि खत कारखाना हा परत विकत आणतो, त्या तंत्रज्ञानाच्या आधार आणतो. असं आपण परदेशी तंत्रज्ञानावर आधारित अवलंबून राहिलो तर काय होतं त्याच्या मी 2 गोष्टी सांगतो. आपल्या घरामध्ये मिक्सर असतो, सगळ्यांना माहिती आहे. 1 लिटरचा किंवा 2 लिटरचा मिक्सर असतो आणि त्याच्यामध्ये एक फिरणारा असं एक चक्र असतो. त्या ह्याच्यामध्ये
आणि त्याच्यात आपण चटणी करतो. चटणी करताना शेंगदाणे, लसूण, मला लसणीची चटणी आवडते म्हणून मी लसूण घातलं त्याच्यामध्ये. शेंगदाणे, लसूण, तिखट तर घालायलाच पाहिजे. असं ते घालून ते त्याचं मिश्रण करत असतो त्या ह्याच्यामध्ये. आणि ती चटणी किती अर्ध्या मिनिटात तयार होते. आणि अर्ध्या मिनिटात तयार होत असताना काही विजेचा खर्च होतो. 1 युनिट, आता 1 युनिटला मला वाटतं 7 रुपये पडतात. तर अर्ध्या मिनिटामध्ये किती खर्च होणार त्याच्यामध्ये? तर त्याचा आपण काही विशेष विचार करत नाही. चटणी करताना मनात विचार येत नाही ऊर्जेचा किती त्याच्यासाठी ऊर्जा खर्च होतीये. पण ज्या वेळेला आपल्याला मोठी मिक्सिंग इक्विपमेंट करायचे असतात, उदाहरणच द्यायचं झालं तर मगाशी मी जे खनिज तेलाचं पृथक्करण केल्याचं जे सांगितलं, तर त्याच्यातून झायलिन नावाचा पदार्थ मिळत असतो. झायलिन मध्ये ऑक्सिजन मिसळला की टर्थॅलिक ऍसिड मिळतं. एथिलीन मध्ये ऑक्सिजन मिसळला की इथिलीन ऑक्साईड तयार होतं. एथिलीन ऑक्साईड मध्ये पाणी मिसळलं की एथिलीन ग्लायकॉल तयार होतं. इथिलीन ग्लायकॉल आणि टर्थॅलिक ऍसिड की जे पॅराझॅलिन आणि ऑक्सिजनचं मिश्रण केल्यानंतर टर्थॅलिक ऍसिड मिळतं. असं टर्थॅलिक ऍसिड आणि इथिलीन ग्लायकॉल ह्याचं मिश्रण केलं की पॉलिएस्टर मिळतं, की जो आपण धागा वापरतो. असाच फिनॉल नावाचा पदार्थ रिफायनरीमध्ये मिळत असतो. त्याच्यामध्ये नायट्रिक ऍसिड मिसळलं की त्याला पॅरानायट्रोफिनॉल तयार होतं. त्या पॅरानायट्रोफिनॉल मध्ये हायड्रोजन मिसळला की पॅराअमिनोफिनॉल तयार होतं. त्याच्यामध्ये ऍसिटिक अनहायड्राइडचं मिक्सचर केलं की पॅरासेटामॉल म्हणजे क्रोसिनची गोळी तयार होते. आता ही जी मिक्सिंग इक्विपमेंट असतात ती अवाढव्य असतात. आपण 1-2 लिटरचे मिक्सिंग इक्विपमेंट बघितले आहेत, तर हे 5 लक्ष लिटर, 10 लक्ष लिटर, 20 लक्ष लिटर अशी ही भली मोठी असतात. आणि तितकीच ते चालवण्यासाठी ऊर्जा खात असतात. तर ती जी सुरुवातीची किंमत असते की ज्याला आपण कॅपिटल कॉस्ट म्हणतो, आणि ती चालवण्यासाठी जी ऊर्जा लागते किंवा इतर बऱ्याच गोष्टी लागतात, देखभाल करायला लागते, त्याच्यासाठी माणसं लागतात, ओव्हरहेड्स असतात की ज्याला आपण ऑपरेटिंग कॉस्ट म्हणतो. तर ह्या दोन्ही गोष्टी कमीत कमी व्हायला पाहिजेत. तर असा ज्या वेळेला मनात विचार येतो त्यावेळेला आपलं घरचा जो मिक्सर आहे ती गोष्ट आपण विसरून जातो. तर तो कमीत कमी खर्चामध्ये ते मिक्सिंग इक्विपमेंट बनलं पाहिजे. आणि त्याची जी ऑपरेटिंग कॉस्ट आहे, रोजचा चालवण्याचा खर्च आहे, तोही कमीत कमी असला पाहिजे. मी उदाहरण कशासाठी सांगतोय की आपला देश गरीब का आहे याच्यासाठी हे उदाहरण सांगतोय. पॅरासिटामॉलचंच उदाहरण सांगतो पुढे की पॅरानायट्रोफिनॉल मध्ये हायड्रोजन मिसळला की पॅराअमिनोफिनॉल होतो, आणि त्याच्यात ऍसिटिक अनहायड्राइड मिसळले की पॅरासिटामॉल होतो. तर हे हायड्रोजन मिसळायचं जे आपल्याकडं तंत्रज्ञान होतं, हे आता 8वी 9वी 10वीतल्या मुलांना पण सहज कळेल की आपण लोखंडावर जर एखादा आम्ल टाकलं हायड्रोक्लोरिक ऍसिड सारखं की FeCl2 आणि हायड्रोजन तयार होतं. तर लोखंड घ्यायचं, लोखंडाच्या शेजारी पॅरानायट्रोफिनॉल ठेवायचा आणि त्याच्यावर ऍसिड ओतायचं, आणि जो काही हायड्रोजन तयार होईल त्या हायड्रोजन मधून तो पॅराअमिनोफिनॉल असा तो तयार होत असायचा. ती साधारण 80-85 ची गोष्ट आहे. पॅराअमिनोफिनॉल तयार तर नक्कीच व्हायचा, पण हे तयार होत असताना जो काही
घन कचरा तयार व्हायचा, लोखंडाचं FeCl2 तयार व्हायचं आणि त्या घन कचऱ्याबरोबर जी मौल्यवान पॅरामिनोफिनॉल त्याच्यातून निसटून जायचा की जे खूप प्रदूषण करायचा. आणि असं लोखंड आणि आम्ल घालणं ही खूप महाग प्रक्रिया आहे त्या ह्याच्यामध्ये. तर ह्याच्यापेक्षा स्वस्त प्रक्रिया ही जगभर माहिती होती, सगळ्यांनाच माहिती होती, आपल्या देशाला माहिती नव्हती. तर माझ्या एका मित्रांनी काय सांगितलं की अशी एक यंत्रणा स्वित्झर्लंडमध्ये मिळते, तर तुम्ही बोलणी करायला जा स्वित्झर्लंडमध्ये आणि ते यंत्र आपण विकत घेऊया. मी गेलो, स्वित्झर्लंडमध्ये गेलो आणि थोडासा माझे मित्र सतीशने याचा उल्लेख केला. मी ते जरा थोडस विस्ताराने सांगणार आहे. आपला देश का गरीब आहे, तर त्यांनी त्या यंत्राची किंमत 10 कोटी रुपये सांगितली. आता ज्या वेळेला आपण एखादं यंत्र विकत घ्यायला 10 कोटी रुपये खर्च करतो, त्यावेळेला कुठलाही कारखानदार हा पैसे बँकेकडून घेत असतो आणि त्या यंत्राचा घसारा पण असतो. असं जर आपण बँकेचं कर्ज परत द्यायचं असेल आणि घसारा पण परत द्यायचा असेल आणि असं इक्विपमेंट परदेशातून आणून चालवायचं असेल, तर त्या क्रोसिनच्या गोळीची किंमत कमीत कमी 100 रुपये होईल एका गोळीची किंमत. हे काय आपल्याला परवडणार नाही त्या ह्याच्यातून. माझे मित्र काय म्हणाले की आपल्या देशामध्ये आता चांगले कारागीर आहेत, तर त्यांच्याकडून फक्त आपण ड्रॉइंग मागूया आणि ड्रॉइंगच्या साह्याने आपले कारागीर तयार करतील त्या यंत्रात आणि म्हणजे आपले पैसे वाचतील. जसे पैसे वाचतील तसं त्याच्यातून होणारा पॅरासिटामॉल किंवा अशा पद्धतीची हायड्रोजनेशन या प्रक्रियेने तयार होणारी कमीत कमी 200 ते 300 तरी पदार्थ असतील. तर असं पण काहीतरी ते स्वस्त करूया. तर आपण त्यांना तुम्ही विनंती करा की तुम्ही फक्त ड्रॉइंग द्या आणि आमचे इथे चांगले कारागीर करतील. आणि खरंच सत्य आहे. तुम्ही आपल्या सांगली, कोल्हापूर, मिरज भागात जा, तुम्हाला वाटणार नाही कसे कारागीर, विजार असते, शर्ट असतो, मळलेला असतो, पण इतकी कला आहे त्यांच्या हातामध्ये, अतिशय सुबक यंत्र ते तयार करतात. मी गेलो स्वित्झर्लंडला, तर तिथले जे कारखानदार आहेत की जे यंत्र तयार करायचे ते लगेच तयार झाले. अरे आम्ही तर लगेच तुम्हाला ड्रॉइंग देऊ आणि तुमच्याकडे पैसे नसले तर आम्ही ते सुद्धा कर्ज रूपाने देऊ तुम्हाला. फक्त त्या ड्रॉइंगची किंमत ही 9.5 कोटी रुपये असेल आणि राहिलेल्या 50 कोटी रुपयातून तुम्हाला काही जे वाचवायचं असेल तर जरूर वाचवा. हा खरा आपल्या देशाचा अपमान होता की आपण एवढं सुद्धा करू शकत नाही. परत आल्यानंतर हा प्रश्न सोडवायचा 2 ते 3 वर्ष ध्यास घेतला त्या ह्याच्यामध्ये आणि त्या 3 वर्षामध्ये ते यंत्र 30 लाख रुपयामध्ये बनवून ते यशस्वीरित्या चालू झालं. मी मगाशी सांगितलं की खनिज तेलाचं पृथक्करण करण्यासाठी किंवा खत कारखाने उभारण्यासाठी किंवा इतर कितीतरी गोष्टी आहेत, त्याच्यासाठी आपण यंत्र आयात करत असतो. तसंच या हायड्रोजनेशन साठी आयात करणं ही प्रक्रिया पूर्ण बंद झाली. 100 ठिकाणी अशी आपल्या देशाने तंत्रज्ञान निर्माण केलेली संयंत्र बसली आणि एकही आपण आयात केलं नाही. परदेशी लोकांनी काय केलं,
10 कोटीचं 5 कोटी करून बघितलं, 5 कोटीचं 2 कोटी करून बघितलं, 2 कोटीचं 1 कोटी रुपये करून बघितलं. जर आपल्या देशामध्ये 30 लाख रुपयात होत आहे तर कोण बघणार त्यांच्याकडे? देश का गरीब असतो ते तुम्हाला सांगतो की ज्या वेळेला आपण परदेशी तंत्रज्ञान इतके पैसे मोजून आपण पदार्थांची निर्मिती करत असतो त्यावेळेला त्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये आपला टिकाव लागत नाही. आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये आपला सहभाग, आपल्या देशाचा सहभाग 1% किंवा त्याच्यापेक्षा सुद्धा कमीच आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, आयुर्वेद आपण म्हणतो की आपल्या देशाने ते सायन्स तयार केलं. आता सगळ्या जगामध्ये एवढी मोठी बाजारपेठ तयार झाली आहे की 3 लाख कोटी रुपयाची बाजारपेठ आहे. 3 लाख कोटी रुपयाची बाजारपेठ आहे. तर त्या बाजारपेठेमध्ये आपला देश किती सहभागी होतो? फक्त 9,000 कोटी रुपये. 3 लाख कोटी रुपयामध्ये. आणि आपण अभिमानाने सांगतो की आयुर्वेद हा आमच्या देशाने निर्माण केला. त्याच्यासाठी लागणारी जी यंत्रणा असते, त्याच्यासाठी जे स्टँडर्डायझेशन लागतं, त्याच्यासाठी खूप मेहनत करायला लागते. तर हे बाहेरून जे सारखं तंत्रज्ञान आणतो आणि आपला जो व्यवसाय आहे तो जगामध्ये 1% किंवा त्याच्यापेक्षा कमी आहे. आपण जागतिक व्यापार करू शकत नाही. त्यामुळे जे देशाचं उत्पन्न आहे ते मर्यादितच राहणार. जर व्यापार करत नाही तर मिळणार कुठून? आणि जे काही व्यापारातून मिळतं त्याला लोकसंख्येने भागलं की लगेच उत्तर निघतं की आपला देश गरीब आहे. आपल्या देशाची आता पर कॅपिटा इन्कम, दर माणशी उत्पन्न हे साधारण 60 ते 70 हजार रुपये आहे. आणि 40% लोक दारिद्र्य रेषेखाली आहेत. 60 ते 70 हजार रुपये वर्षाचं उत्पन्न आहे आणि दारिद्र्य रेषेखाली आहे. तर देशाची गरिबी कमी करायची असेल तर असं सारखं आपल्याला ज्ञान आणि तंत्रज्ञानाची निर्मिती करायला पाहिजे की 1-2 नव्हे तर सगळ्या तंत्रज्ञानाची आयात आपण थांबवली पाहिजे. मला वाटतं की हे जे स्वप्न आहे ते लहान स्वप्न आहे. असे आपण यंत्र तयार केली पाहिजेत, तंत्रज्ञान तयार केलं पाहिजे की त्याला युरोपमधल्या लोकांनी मागणी वाढली पाहिजे त्यांच्याकडून. हे पहिलं उदाहरण झाल्यानंतर आम्ही तोच ध्यास घेतला आणि अशा 5 ते 10 तंत्रज्ञानाची निर्मिती अशी केली की आता त्याला फार मोठी जागतिक बाजारपेठ तयार झाली आहे. आपण 1 किंवा 2% म्हणतो त्या विषयांमध्ये भारताचा सहभाग हा 60% आहे. एकदा 60% सहभाग झाला की व्यापार उदीम वाढणार, की अर्थात तितकी मिळकत वाढणारच त्या ह्याच्यामध्ये. तर अशा पद्धतीने जवळजवळ सगळ्याच प्रश्नांची उत्तरं ही ज्ञानामध्ये असतात. आपल्या आधीच्या वक्त्यांनी पण हे अतिशय प्रभावीपणे सांगितलं. हे मी खूप अनुभवाने सांगतो की ते ज्ञान इतकं सखोल पाहिजे आणि त्याच्या पाठीमागे इतका आत्मविश्वास पाहिजे की आपण हे करू शकू. अशा प्रेरणेने करत राहिलं तर या जगामध्ये असाध्य अशी कुठलीही गोष्ट नाही आहे. आपण सगळं प्राप्त करू शकतो या देशामध्ये.
आता सगळं म्हणजे काय, मी उदाहरण दाखल एक 4-5 उदाहरणं देतो. सूर्य आपल्याला ऊर्जा देतो, आपल्याला माहिती आहे. सूर्य आपल्याला एवढी ऊर्जा देतो की देशातली 10% जमीन आपण वापरली. सूर्य जेवढी आपल्याला ऊर्जा देतो, मी परत परत सांगतोय, आणि आपल्या देशातली जर 10% जमीन वापरली तर त्याच्यातून जी वीज निर्मिती होईल ती सगळ्या जगाला पुरेल. का करत नाही असं आपण? मग इतकं जर सोपं आहे तर आपल्याकडे नाही आहे तंत्रज्ञान. ते जर तंत्रज्ञान आपण बाहेरून विकत घ्यायला गेलो तर 1 मेगावॉटसाठी 50 कोटी रुपये पडतात. 1 मेगावॉटसाठी 50 कोटी रुपये पडतात. जर कोळशापासून जर वीज निर्मिती करायची असेल तर त्याला 6 कोटी पडतात. गॅस पासून करायची असेल तर 5 कोटी पडतात. अणुऊर्जा करायची असेल तर 8 कोटी पडतात. हायड्रो पॉवर धरणं बांधून जर वीज निर्मिती करायची असेल तर 3 कोटी रुपये पडतात. असं 3, 4, 5, 6, 8 असे आकडे आपण म्हणतो. अशा वेळेला 50 कोटी रुपये कोण देणार? कोण देणार? जरी आपल्याकडे पैसे आहेत असं धरूया, माझ्याकडे आहेत 5 लाख कोटी रुपये आहेत माझ्याकडे असं धरूया, तरी सुद्धा 50 कोटी रुपयांनी जर आपण एखादी वस्तू बाहेरून विकत घेतली तर त्याच्यातून होणारी ऊर्जा जर एका युनिटला 50 रुपये पडणार असतील तर ते काही शक्य नाही. असं आपण करत नाही. हे काही शक्य नसतं. मी 4 ते 5 उदाहरणं सांगणार आहे की किती समस्या असू शकतात. आणि आपण भाग्यवान समजलं पाहिजे भारत देशामध्ये, की भारत देशामध्ये जितक्या समस्या आहेत तितक्या कुठल्याही देशामध्ये नाही आहेत. त्यामुळे आपल्याला सोडवायला इतक्या संधी आहेत. समजा माझ्यासारखे 1 लाख शास्त्रज्ञ तयार झाले तरी सुद्धा भारतापुढच्या समस्या कमी होणार नाही. भरपूर आहेत समस्या. तर मी सोलार एनर्जी बद्दल बोलत होतो की 50 कोटी काही आपल्याला परवडणार नाही आहे. ज्या वेळेला आपण कोळशापासून वीज निर्मिती करतो आणि 6 कोटी देतो त्यावेळेला आपल्याला कोळसा हे इंधन वापरावं लागतं किंवा गॅस हे इंधन वापरावं लागतं. ज्यावेळेला सौर ऊर्जा वापरतो त्यावेळेला इंधनाची गरज नसते आणि त्याच्यातून प्रदूषण पण होत नाही. म्हणून आपण 12 कोटी रुपयापेक्षा हे 6 कोटी रुपयापेक्षा जास्त देऊ शकतो. कारण नंतर काही खर्च नाही आहे, कमी आहे खर्च. म्हणजे कोळशाचा खर्च नाही, गॅसचा खर्च नाही, प्रदूषणाचा खर्च नाही. खूप म्हणजे जर 6 असेल तर 10 देऊ, 12 देऊ, तर 12 कोटी रुपयापर्यंत आपण देऊ शकू. तर ही खूप छान आणि सुटण्यासारखी समस्या आहे. आता ह्याच्यात मी काय केलं ते मी सांगत नाही. मी अशा 4-5 समस्या तुमच्यापुढे मांडणार आहे की आपल्यापैकी हे कोणीही करू शकेल. मी तुमच्यापैकीच कुणी आहे. माझा रंग, माझी उंची, माझी शाळा, माझं हायस्कूल, माझं घर, हे सगळं तुमच्यापैकी कुणाचंही असल्यासारखंच आहे. त्यामुळे कुणालाही ही समस्या सोडवता येईल याच्यामध्ये. जर अटॉमिक एनर्जीचा विषय घेतला तर आपल्या देशात जी ऊर्जा तयार होते ती 2 लाख मेगावॉट इतकी होते. ऊर्जा तयार 2 लाख मेगावॉट. त्या 2 लाख मेगावॉट मध्ये अणुऊर्जा 5000 मेगावॉट तयार होते. म्हणजे 2 ते 2.5% एवढा सहभाग आहे. म्हणजे नगण्य आहे, थोडक्यात नगण्य आहे. याचं महत्वाचं कारण असं
की आपल्या देशामध्ये जो युरेनियम इंधनाचा स्रोत आहे तोच तेवढा मर्यादित आहे. आपल्या देशाचं खनिज वापरलं आपल्या देशाचं खनिज वापरलं तर आपण तेवढीच ऊर्जा निर्मिती करू शकतो. 180 टन एवढंच आपल्याकडे युरेनियम आहे दर वर्षाला मिळणार, तर 5,000 टनापेक्षा जास्त करूच शकत नाही. पण त्याच्यामध्ये गंमत आहे. ज्या वेळेला आपण खनिज युरेनियम हे अणु इंधन म्हणून वापरतो आणि त्याच्यापासून सगळी ऊर्जा मिळाल्यानंतर त्याला वाटलं तर आपण घनकचरा म्हणूया, तर युरेनियमचं रूपांतर हे प्लुटोनियम मध्ये होतं आणि त्याच्यामध्ये बरीच किमती अशी मूलद्रव्य तयार होतात. अशी सगळी मूलद्रव्य आपण एकमेकापासून अतिशय शुद्ध स्वरूपात तयार केली. मुख्य म्हणजे प्लुटोनियम. तर 5,000 मेगावॉट साठी लागणाऱ्या युरेनियम मधून निघणारं प्लुटोनियम हे 40,000 मेगावॉट साठी पुरेसं आहे. आपण सुरुवात कुठे केली ते बघा की आपल्या देशाची गरज 2 लाख मेगावॉट आहे आणि 5,000 मेगावॉट एवढीच आपला देश तयार करू शकतो. मग अजून का नाही 5,000, 10,000 का नाही, 1 लाख का नाही, 10 लाख का नाही? तर आपल्याकडे अणुइंधनच नाही आणि परदेशी लोक तयार नसतात द्यायला. तयार असले तर ती एवढी किंमत लावतात की ते त्या किमतीत परवडत नाही, किंवा अशा अटी घालतात जाचकाठी की त्या जाचकाठी कुठलाही ज्याला देशाबद्दल अभिमान आहे असं कुणी मान्य करणार नाही त्या अटी. तर आपल्या देशात जेवढं युरेनियम आहे तेवढंच, त्याच्यातून जेवढं प्लुटोनियम मिळेल ते शुद्ध स्वरूपात आपणच तयार करायचं, आपणच त्याच्यासाठी लागणारं तंत्रज्ञान तयार करायचं. आणि जसं युरेनियम पासून आपण ऊर्जा निर्मिती करू शकतो तसं जे प्लुटोनियम आपल्याला युरेनियम मधूनच मिळालं ते प्लुटोनियम 40,000 मेगावॉट ते 50,000 मेगावॉट इतकी ऊर्जा निर्मिती करू शकतात. त्याला फास्ट ब्रीडर रिएक्टर्स असं म्हणतात. हे प्लुटोनियम नावाचं इंधन जळालं आणि त्याचा घनकचरा तयार झाला की त्याच्यातून इम्प्रूव्ड युरेनियम, पहिलं जे असतं ते युरेनियम 238 असतं आणि हे प्युरिफाईड युरेनियम 233 असतं. असं जे मिळालेलं युरेनियम आहे ते युरेनियम आणि आपल्या देशामध्ये विपुल साठा असलेलं थोरियम याचं मिश्रण तयार केलं आणि त्याच्यावर आधारित आपण असे पॉवर प्लांट तयार केले तर आपल्या देशाला 500 वर्ष तरी आपण दरवर्षी 2 लाख मेगावॉट एवढे जरी अणुइंधनावर तयार केले तरी 500 वर्ष आपल्याला कमतरता पडणार नाही. सांगण्याचा भाग असा की आपल्या देशापुढे किती प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नांचं आपण उत्तर कशी काढू शकतो, आपण ह्या सगळ्यांचे नक्कीच काढू शकतो. मला 1-2 उदाहरणं नेहमीच असं जाहीर भाषणामध्ये सांगावीशी वाटतात. आपल्या दक्षिणेतला जो किनारा आहे, मोठा किनारा आहे, आपल्याला पश्चिमेला पण आहे आणि पूर्वेला पण किनारा आहे. तर त्या किनाऱ्यावरची जी वाळू आहे त्या वाळूमध्ये टायटेनियम नावाचा धातू असतो. टायटेनियम ऑक्साईड असतं, इतर पण त्याच्यात ऑक्साईड्स असतात, अल्युमिनियम ऑक्साईड असतं, आयर्न ऑक्साईड असतं आणि टायटेनियम ऑक्साईड असतं. अशी ती वाळू असते आणि ती वाळू आपल्याकडे इतकी मुबलक आहे की सगळ्या जगाला जेवढं टायटेनियम लागेल
त्या सगळ्या टायटेनियमची निर्मिती आपला देश करू शकतो. आणि ती निर्मिती करत असताना जी काही कारखानदारी होईल, जी आत्ताची जी काही स्टील इंडस्ट्री आहे, त्या स्टील इंडस्ट्रीच्या ते 10 पट असेल. देश गरीब राहायचं कारण नाही. खरं आपण करतो काय, ती वाळू 5 रुपयाने विकतो. ती वाळू आपण 5 रुपयाने परदेशाला विकतो. आणि टायटॅनियम हे अमूल्य असा धातू आहे आणि त्याची किंमत 20,000 रुपये एका किलोला आहे. 5 रुपयाने विकतो आणि 20,000 रुपयाने आयात करतो. असं ते 20,000 रुपयांनी आयात केल्यानंतर देश गरीबच राहतो. तर असं ते आपल्या विद्यार्थ्यांमध्ये असं रक्त सळसळलं पाहिजे की हे आपण चालू देणार नाही, हे मी याच्यापुढे खपवून घेणार नाही. जे काही देशापुढे 2-3 प्रश्न असतील त्यातला मी 1 किंवा 2 प्रश्न हातात घेईन. काहीतरी मोठा प्रश्न, असं मोठी काहीतरी स्वप्न बघेन. साधारण स्वप्न कशी बघितली जातात की महिन्याला 1 लाख पगार पाहिजे, 2 लाख पगार पाहिजे, 3 लाख असं काहीतरी असतं. 1 बंगला पाहिजे, 1 गाडी पाहिजे, 2 गाड्या पाहिजे, 4 गाड्या पाहिजे. ही सगळी छोटी स्वप्न झाली. देशाचे आपण आपल्या आयुष्यामध्ये 2 मोठे प्रश्न सोडवले आहेत तर त्याच्यातून एवढं समाधान मिळतं. नेहमी चेहऱ्यावर हास्य राहतं. मला अशी स्वतःला खात्री आहे की जे असे 2 महत्वाचे प्रश्न, 3 महत्वाचे प्रश्न सोडवतील अशा शास्त्रज्ञांचं चेहऱ्यावरचं हास्य हे मृत्यूशय्येवर पण असेल. तर आपण असं सगळेजण मोठी स्वप्न बघायला शिकूया. त्या मोठ्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी असणारा आत्मविश्वास आपण आपल्या अंगी बाळगूया. आपण खरंच सगळं करू शकतो. पण संयम हवा आणि सहनशक्ती पण हवी. अमर्याद सहनशक्ती पाहिजे. कारण शास्त्रज्ञ ज्या वेळेला प्रयोग करत असतो त्यावेळेला 99 वेळेला तरी अपयश मिळतच आणि 1 वेळेला यश मिळतं. पण जे यश मिळतं शास्त्रज्ञांना त्याच्यातून तंत्रज्ञान तयार करायचं आहे आणि ते तंत्रज्ञान जगामध्ये टिकाव धरू शकेल असं तंत्रज्ञान निर्माण करायचं आहे. अशा वेळेला लागणारी जी सहनशक्ती आहे ती फार सहनशक्ती लागते. माझ्या विद्यार्थी मित्रांना माझा अतिशय प्रामाणिक आणि कळकळीची विनंती आहे की खूप आत्मविश्वास मनामध्ये जागवा, खूप मोठी स्वप्न बघा, सहनशक्ती असू दे. आणि असे जरी प्रश्न सोडवले तरी सुद्धा अंगामध्ये खरंच नम्रता असू दे. माझ्या नम्रतेबद्दल खूप वक्त्यांनी सांगितलं. मी तुम्हाला सांगतो की नम्रतेचा उपयोग होतो. नम्रतेमुळं बरेच जास्त प्रश्न सुटतात हातातून. त्यामुळे तो चांगला गुणधर्म आहे तो. उदंड आत्मविश्वास, संयम, सहनशक्ती, नम्रता. मी मगाशी सांगितलं की आपल्या देशाची संपत्ती दर माणशी उत्पन्न 60-70 हजार रुपये वर्षाचं. मी पुन्हा केव्हा येईन त्यावेळेला आणखीन एखादं विस्तारानं भाषण करेन. 60 ते 70 हजार रुपये दर माणशी उत्पन्न आहे.
आणि आपल्यापैकी जे कोण नोकरदार वर्ग आहे, सरकारी नोकरी असू दे, नाहीतर आमच्यासारखे प्राध्यापक असू दे किंवा कुठलीही नोकरी असू दे, मला वाटतं हल्ली नक्कीच 5,000 रुपयापेक्षा जास्त पगार मिळतो, खूप जास्त मिळतो. 10,000 मिळतो, 20,000 मिळतो, 25,000 रुपये मिळतो. प्राध्यापकांना हल्ली 40,000 रुपये पगार मिळतो. अशा सगळ्यांना असं मनातून वाटलं पाहिजे की जर आपल्या देशामध्ये दर व्यक्तीचं उत्पन्न 60,000 रुपयापेक्षा कमी आहे आणि आपल्याला दर महिन्याला 60,000 रुपये मिळतात, तर आपलं कर्तव्य आहे की आपल्या देशासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे. दर महिन्याला 60,000 रुपये घेताना त्यांनी खुणावलं पाहिजे आपल्याला की आपलं काहीतरी कर्तव्य आहे ह्याच्या पाठीमागे. याला मी एनर्जी बॅलन्स असं म्हणतो की आपण किती समाजापासून घेतो. इतका जर समाजापासून पगार घेतो तर आपण समाजाला देतो किती त्याच्यातून. तर हा व्यक्तिगत स्वरूपामध्ये आपण आत्मसंशोधन करायचं असतं. दुसऱ्यांनी सांगून, भाषण करून, भाषण ऐकून असं काही होत नाही. आपणच जर आपलं जर परीक्षण केलं, प्रामाणिक परीक्षण केलं, तर लक्षात लगेच येईल की आपण समाजापासून, देशापासून भरपूर घेत असतो, भरपूर. आणि आपणच ठरवायचं की खरंच आपली लायकी आहे का तेवढी समाजापासून घ्यायची, का आपलं समाजाला दायित्व आहे. मी एक शेवटचाच मुद्दा सांगतो की आपण वेळ कसा घालवतो. मोठी स्वप्न बघितल्यानंतर त्याची पूर्तता करायची असेल तर आपण वेळ कसा घालवतो हे बघायला पाहिजे. माझ्या विद्यार्थी मित्रांना विनंती आहे, ती इतरांनी ऐकली तरी चालेल मला. आता फेब्रुवारी सुरू झालाय, पण तरी डायरी सुरू करायला हरकत नाही. 2014ची प्रत्येक 10 मिनिटामध्ये आपण खरंच काय केलं, कुणाला दाखवू नका, डायरी कुणाला दाखवू नका, तुमची तुमच्याजवळच ठेवा. खरंच आपण प्रत्येक 10 मिनिटामध्ये काय केलं. आणि असा एक महिन्याचा हिशोब झाला, 5-6 महिन्याचा हिशोब झाला की मग आत्मपरीक्षण सुरू करा. एक परीक्षण असं सांगतं की आपल्या देशाची टाइम एफिशियन्सी ही 3% आहे. फक्त 3% वेळ आपण चांगलं काम करतो, बाकी 97% वेळ हा फुकट घालवतो. ज्या काही भूतकाळात गोष्टी घडलेल्या असतात त्याचा तर आपण पश्चाताप तरी करत असतो, किंवा पुढे जे घडणार असतं किंवा नसतं त्याच्याबद्दल आपल्याला भरपूर काळजी असते. या दोन्हीमध्ये बराच वेळ जातो. त्याच्यापेक्षा सगळ्यात जास्त वेळ कशात जात असेल तर महाभारत हा आपला धर्मग्रंथ आहे. आणि महाभारतामध्ये सगळ्यात महत्वाचं काय घडलं असेल तर महाभारत घडलं. आपल्याला माहिती, कौरव पांडवांचं युद्ध झालं. तर तो जो धर्मग्रंथ आहे तो इतका आपण प्रमाण मानतो की कॉलेज पातळीवर, विद्यापीठ पातळीवर, गाव पातळीवर, तालुका पातळीवर आपल्याला महाभारत खेळायला आवडतं. वेगवेगळ्या पद्धतीने महाभारत. आणि प्रत्येकाला आपण पांडव नाही, आपण श्रीकृष्णच आहोत असं वाटतं आणि महाभारत खेळत असतो. आणि जवळजवळ सगळा वेळ हा आपला महाभारत खेळण्यामध्ये निघून जातो. या किंवा त्या प्रकारचं जर आपण आपल्या वेळेचा चांगला उपयोग केला, संयम असेल, आत्मविश्वास असेल, दुर्दम्य आत्मविश्वास असेल,
तर आपण नक्की सगळे प्रश्न सोडवू शकतो आणि आपण आपल्या देशाला नक्कीच गरिबीतून बाहेर काढू शकू. मी परत एकदा कबूल करतो, मसूर सारख्या, आता खेळ म्हणणं कठीण आहे, माझ्या लहानपणी ते खेळ होतं, पण मसूर सारख्या देशातल्या गावासाठी मी माझ्या राहिलेल्या आयुष्यामध्ये नक्की काहीतरी करेन, एवढी मी प्रतिज्ञा करतो. म्हणजे माझं आजचं भाषण आता पुस्तक घेतो, ते परत येईल भाषण करायला केव्हा तरी, ते आणखी मोठं भाषण करेल. धन्यवाद. माझ्या मित्रांना विनंती आहे की त्यांनी कृपया जागेवरून हलू नये. आपण कार्यक्रमाच्या अगदी शेवटाकडे आलेलो आहोत. कार्यक्रमाच्या शोभेचा तो भाग असतो. पसायदानाने कार्यक्रम संपणार आहे, त्याच्या आधी एक छोटासा आभार प्रदर्शनाचंही आहे. माझ्या वर्गमित्रांना आणि बालमित्रांना एक चांगला संदेश देऊन गेले की प्रसन्न असणं, चेहऱ्यावर हास्य ठेवणं, नम्रता अंगी बाळगणं, तुकोबारायांचा पुन्हा अभंग, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. दुर्दम्य आशावादाविषयी सुद्धा तुकोबाराय असं म्हणतात की एक पिंजऱ्यामध्ये पोपट असतो, त्या पोपटाला सातत्याने ती नळी सुटल्याचा त्याला भास होतो आणि तो पडेल असं त्याला वाटतं. तर ती नळी सोडल्याशिवाय त्याला पंखाची जाणीव होत नाही. त्यासाठी ती नळी सोडणं ही पोपटाला गरजेची असते. हा विश्वास त्याशिवाय त्याला पंख मिळत नाही. शुके नळिकेची गोविलेले पाय विसरून जाय पक्षी दोन्ही. तर हा आपल्याला डॉक्टरांनी आता इथं दिला की शुके नलिकेशी पाय गोविलेले पाय विसरून जाय पक्षी दोन्ही. डॉक्टर सोडेली नलिका आपणच प्रेरिका झेपावण्या, असा आम्ही इथं विश्वास व्यक्त करतो. आणि आभार प्रदर्शनासाठी मी रमेश जाधव यांना विनंती करतो की त्याने आभार प्रदर्शनाचं काम करावं आणि त्यानंतर पसायदानाने या कार्यक्रमाची सांगता होईल. कृपया थोड्या वेळासाठी शिस्त बिघडवू नका. धन्यवाद. माननीय डॉक्टर जयश्राज भालचंद्र जोशी यांच्या नागरी सत्काराच्या निमित्तानं या ठिकाणी सत्कारमूर्ती डॉक्टर जयश्राज जोशी या ठिकाणी आपल्याला सत्कारमूर्ती म्हणून उपस्थित झाले. त्यांचं मसूर ग्रामस्थांच्या वतीनं मी आभार मानतो. त्याचबरोबर त्यांच्या सुविध पत्नी सौ रुजुता जोशी, त्यांचे बंधू मोरेश्वर जोशी, त्याचबरोबर या सत्काराच्या निमित्तानं ज्यांच्या हस्ते आणि उपस्थित सत्कार झाला त्या या सत्कार समारंभाचे गुरुवर्य डॉक्टर डी.एल. जगताप सर, त्याचबरोबर जी.पी. साळुंके सर, त्याचबरोबर डी.ए. भोज सर, गद्रे मॅडम, तामणकर मॅडम, त्याचबरोबर हिंदूराव गोलक गुरुजी आणि माननीय पोद्दार गुरुजी आणि सर्व उपस्थित गुरुवर्य या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीनं मी आभार मानतो. त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या निमित्तानं जोशी कुटुंबीय आणि त्यांचे सर्व नातेवाईक या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचंही मी या ठिकाणी आभार मानतो. आणि त्याचबरोबर हा सत्कार समारंभ संपन्न करताना मसूरमधील मान्यवर या ठिकाणी सन्माननीय वसंतराव जगदाळे, माननीय मानसिंगराव जगदाळे, माननीय नंदकुमार जगदाळे आणि जिल्हा परिषद सदस्य सौ विजयमाला मानसिंगराव जगदाळे, त्याचबरोबर मसूरचे विद्यमान सरपंच मान्य दिनकर शिरतोडे, उपसरपंच सौ सिंधुताई गुरव हे उपस्थित राहिले. त्यांचं या ठिकाणी मी आभार मानतो. आणि त्याच विशेष करून या सत्कार समितीमध्ये जास्तीत जास्त सर्व ग्रामस्थ, त्याचबरोबर शिवाजी विद्यालय मसूर, त्याचबरोबर इंदिरा कन्या प्रशाला, फार्मसी कॉलेज, त्याचबरोबर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या विद्यालयांचे सर्व शिक्षक, त्याचबरोबर शिक्षिका आणि सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आपल्या लेझिम आणि जहाज पथकासह या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचं या ठिकाणी मी सत्कार समितीच्या वतीनं आणि ग्रामस्थांच्या वतीनं आभार मानतो. त्याचबरोबर या टपोत मान्य श्रीकांत जिरंगे, त्याचबरोबर मान्य शिवाजी माने सर, त्याचबरोबर या बिसे, कौस्तुभ बिसे, चंद्रशेखर बिसे आणि असे अनेक ग्रामस्थ मान्यवर, मान्य नरेश माने, इंदिरा कन्या प्रशाला. Yeah.
धन्यवाद. त्यांना या ठिकाणी